सुस्वागतम श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळ पेट्रोलगाव श्रीचली श्री विजय सिंह यादव महाविद्यालय पेट्रोलगाव मार्फत आपण विद्यार्थी शिक्षक पालक समिती व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानं त्याचबरोबर विचारमंचावरील सर्व मान्यवर प्राध्यापक व विद्यार्थी आपणा सर्वांचे मी या ठिकाणी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। कार्यक्रमाची रूपरेषा आणि उद्देश स्पष्ट करण्यासाठी प्रस्तावित करण्यासाठी विद्यार्थी शिक्षक पालक समितीचे प्रमुख डॉक्टर एम ए पाटील सर यांना विनंती करतो। नमस्कार, गुड मॉर्निंग वन एंड ऑल। श्री विजय सिंह यादव महाविद्यालय पेठवडगाव अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि विद्यार्थी शिक्षक पालक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज BSc भाग 1 या वर्गाचा स्वागत समारंभ। या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय विजया चव्हाण मॅडम, BSc भाग 1 प्रवेश समितीचे चेअरमन डॉक्टर मस्के सर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉक्टर शेबी माने सर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष सहसमन्वयक डॉक्टर दिनेश भंडारे सर, प्रशासकीय कर्मचारी अशोक भोसले सर, तांत्रिक सहाय्यक श्रीनिवास रोमटे सर आणि शैक्षणिक वर्ष 21-22 मध्ये प्रवेशित झालेले आपण BSc भाग 1 चे सर्व विद्यार्थी मित्र हो, मी तुमचं या ठिकाणी विद्यार्थी शिक्षक पालक समितीच्या वतीने आणि महाविद्यालयाच्या वतीने या शैक्षणिक वर्षामध्ये सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, तुमच्या सर्वांचं मी या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीनं समितीच्या वतीनं अभिनंदन करतो। आपण 12वी चांगल्या मार्काने पास झाला आणि आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला, यासाठी तुमचं परत एकदा अभिनंदन करतो। याचं कारण असं की आजूबाजूला अनेक नामवंत महाविद्यालय असताना सुद्धा आपण BSc साठी आमच्या महाविद्यालयाची निवड केली। मित्रांनो, या तुमच्या निवडीसाठी नक्कीच मी तुम्हाला धन्यवाद देईन। या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्याचा जो उद्देश आहे तो तुम्ही आमच्यासाठी नवीन जसे आहात तसेच आम्ही सुद्धा तुमच्यासाठी नवीन आहोत आणि आपण जाणतो की ज्या गोष्टीची आपल्याला माहिती नसते त्याच्याबद्दल आपल्याला कुतूहल तर असतं आणि भीती पण असते। जाणून तर घ्यायचं आहे पण भीती पण आहे, दोन गोष्टी आणि मग ह्या म्हणजे तुमचं कुतूहल पूर्ण व्हावं आणि तुमची भीतीही नष्ट व्हावी, या दोन गोष्टीच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी स्वागत समारंभाचं आयोजन केलेलं। मित्रांनो, तुम्ही आजूबाजूच्या महाविद्यालयाच्या तुलनेमध्ये आमचं महाविद्यालय निवडला BSc साठी। तुमच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या संदर्भानं आम्ही बांधील आहोतच, पण मित्रांनो, हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला इथे हे सांगायचं आहे आम्हाला की तुमची शैक्षणिक गुणवत्ता 100% वाढीला लागेलच, त्याच्याबद्दल आम्ही कटिबद्ध आहोतच। त्यासाठी तुम्हाला शिकवणारा संपूर्ण स्टाफ कसा आहे हे तुम्हाला वर्षभर जाणवेलच, ऑनलाईनच्या माध्यमातून सुरुवात झालेलीच असेल। पण मित्रांनो, तुमच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच तुमच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कसे जबाबदार आहोत किंवा कसे कटिबद्ध आहोत, कसे प्रयत्न करतो आहोत, ह्या गोष्टीची ओळख होण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं। या महाविद्यालयामध्ये तुमच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या वाढीसोबतच तुमचा व्यक्तिगत सर्वांगीण विकास व्हावा यासाठी माननीय प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 55 समित्या कार्यरत आहेत। त्याच्यामध्ये आता गरज असेल, तुम्ही हुशार तर आहातच नो डाऊट, पण त्यासोबत तुमच्यामध्ये कोणाचं अक्षर सुंदर आहे, अक्षराच्या स्पर्धा, कोणाचा आवाज सुंदर आहे, गायनाच्या स्पर्धा, कोणाला नृत्य करता येतं, नृत्याच्या स्पर्धा, कोणाला नेतृत्व करायला आवडतं, नेतृत्व करण्यासाठी NSS सारखा विभाग आहे, कोणाला आर्मी मिलिटरी याच्याबद्दलचं आकर्षण असतं, देशसेवेचं आकर्षण असतं, त्यासाठी NCC सारखा विभाग, ग्रंथालय सुसज्ज आणि सांगायला तुम्हाला अभिमान वाटतो आम्हाला की आपला क्रीडा विभाग
या ठिकाणी आपल्या महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती चमकलेले आहेत. महाविद्यालयाचं नाव त्यांना मोठं केलेलं आहे, स्वतःच्या नावाबरोबर महाविद्यालयाचंही नाव मोठं केलेलं आहे. म्हणजे अशा सर्वांगी तुमच्यामध्ये जे काही कलागुण आहेत त्या कलागुणांना या ठिकाणी संधी मिळेल, प्रोत्साहन मिळेल आणि तुमची ओळख त्या कलागुणामुळे होईल एवढी हमी आम्ही या महाविद्यालयाच्या वतीने तुम्हाला देतो, समितीच्या वतीने देतो मित्रांनो. आणि मग तुमच्यामध्ये काय आहे हे शोधायचं काम आम्ही करतोच, पण तेवढीच गरज ही सुद्धा आहे की तुमच्यामध्ये काय आहे हे तुम्ही ज्या त्या विभागाला सांगावं. आता परीक्षेच्या फॉर्म पासून सुरुवात होते. मला वाटतं आजच सकाळी भोसले सरांना सांगितलं परीक्षेच्या फॉर्मच्या तारखा आलेत सर, मुलांना सांगा. आता आम्ही सांगणार, ग्रुपवरती पाठवणार की परीक्षेच्या तारखा आलेल्या आहेत, सेमिस्टरचे फॉर्म भरायचे, भरा. कोण भोसले सर तुम्हाला माहितीच नाही. मग कोण भोसले सर, कुठं फॉर्म भरायचे, उद्या स्कॉलरशिपची एक नोटीस येते आणि मग कोण मायनॉरिटीज मध्ये असेल, कोण एससी असेल, एमके असेल, ओबीसी असेल, आणखी काय असेल, आणि काही नसेल तर राजर्षी शाहूचा तरी त्याला स्कॉलरशिपचा फॉर्म भरायला लागतो. त्यासाठी बँकेत अकाउंट वगैरे असायला पाहिजे. बँकेत अकाउंट नसलं तर अडचणी तयार होतात आणि मग आपण पोस्टामध्ये अकाउंट ओपन करण्याची पण सुविधा महाविद्यालयाच्या वतीने इथे उपलब्ध करून दिली. आज एनएसएसच्या वतीने मला वाटतं लसीकरणाचा पण कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतोय. म्हणजे तुमच्या शैक्षणिक बाबीसोबत इतरही प्रचंड गोष्टी या ठिकाणी आपण म्हणजे चालू ठेवलेल्या आहेत, करत आहोत, राबवत आहोत आणि सातत्यानं वर्षभर राबवतो. आजचं उदाहरण सांगायचं झालं तर तुमच्या लक्षात आलं असेल की मॅडम दुसरी एक मीटिंग होती, तोपर्यंत आपण एक वेगळाच कार्यक्रम सीएसच्या संदर्भात त्या मॅडम आल्या आणि मॅडमांना तुमच्या समोर या ठिकाणी 20-25 मिनिटं त्या तुमच्याशी हितगुज साधल्या तुमच्या करिअरच्या संदर्भात. तोपर्यंत आम्ही 2-3 वेळा सूचना दिल्या की ज्यांनी कोणी लस घेतली नसेल त्यांनी तिकडे जावं, म्हणजे लसीकरणाची या ठिकाणी मोहीम आपल्या महाविद्यालयानं राबवलेली. काल परवा आम्ही सूचना दिली की ज्यांचं नॅशनल बँकेमध्ये अकाउंट नाही त्यांना अकाउंट काढण्यासाठी पोस्टाच्या माध्यमातून आपण इथं सुविधा उपलब्ध करून दिली. पोस्टामध्ये अकाउंट काढणं खूप सोपं आहे. 100 रुपयामध्ये अकाउंट निघतं. बँकेसारखे जाचं काठी वगैरे काय नसतात आणि विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा म्हणून महाविद्यालय पुढाकार घेऊन या ठिकाणी या सगळ्या गोष्टी राबवतात. म्हणजे असे अनेक कार्यक्रम, याचा आणि शैक्षणिक गुणवत्तेचा काही एक संबंध नाही, पण तुमच्या सर्वांगीण विकासासाठी, तुमच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी अशा वेगवेगळ्या 55 समित्या आहेत मित्रांनो. मी तुमचा अधिकचा वेळ घेणार नाही. त्यापैकी काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये म्हणजे फॉर्मच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी, स्कॉलरशिपच्या संदर्भाने माहिती देण्यासाठी, एनएसएस विभागाच्या संदर्भाने माहिती देण्यासाठी, क्रीडा विभागाच्या संदर्भाने माहिती देण्यासाठी या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. ते आपणाला मार्गदर्शन करतील, ते सांगतील, पण गरज अशी आहे की तुम्हीही त्यांच्याशी हितगुज साधावं. तुमच्यामधले जे काय कलागुण असतील ते त्यांच्यापर्यंत पोहोचवावे की त्यांना ते सोपं जाईल. आणि मित्रांनो, ही प्रक्रिया आज फक्त स्वागत समारंभापुरती मर्यादित नाही, तर अखंड वर्षभर चालणारी प्रक्रिया आहे. वर्षभर तुम्ही कोणत्याही समस्येच्या संदर्भात, कोणत्याही अडचणीच्या संदर्भात विद्यार्थी शिक्षक पालक समितीचा म्हणजे चेअरमन या नात्याने मी तुम्हाला ग्वाही देतो की कोणत्याही क्षणी कोणतीही अडचण घेऊन तुम्ही आमच्याकडे आहे. आपल्याकडे फक्त सायन्स विभागच नाही तर कला आणि वाणिज्य विभाग सुद्धा आहे. त्याही शिक्षकांची तुमची ओळख असायला पाहिजे. का तर ह्या 55 समित्यामध्ये अनेक समित्याचे चेअरमन ते सुद्धा आहे. म्हणून फक्त तुम्ही सायन्सच्या फक्त गोष्टी न पाहता इतर सर्व महाविद्यालय आपण या ठिकाणी पाहावं अशी मी तुम्हाला सूचना करेल. आणि मी या ठिकाणी वर्षभर तुम्ही आमच्याशी कायमस्वरूपी राहाल, एक म्हणजे काय म्हणूया आपण की तुमच्या अडीअडचणी सांगाल आणि ते तुम्ही कराल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्वांसाठी आनंदाची गोष्ट, आपल्या महाविद्यालयातील एनएसएस मधील स्वयंसेविका BSc बाग 3 मधील वैष्णवी शिंदे हिचे RD कॅम्पसाठी सिलेक्शन झालेले आहे. याबद्दल आपण सर्वांचं हार्दिक अभिनंदन. मी मान्य प्राचार्यांना विनंती करेन की जे कौतुक करावे.
धन्यवाद. NSS बद्दल आता जो काही सत्कार झाला, जे कौतुक केलं, याबद्दल NSS अर्थात राष्ट्रीय सेवा योजनेबद्दल समितीचे सदस्य, समितीचे कार्यक्रम अधिकारी RR चव्हाण सर आपल्याला याबद्दल सांगतीलच, त्याबद्दल माहिती देतीलच. यानंतर महाविद्यालयातील सर्व उपक्रमांची माहिती सांगण्यासाठी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मनोगती होतील. मी प्रथम BSc भाग 1च्या प्रवेश समितीचे प्रमुख डॉक्टर मस्के सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे. प्रज्वलितो ज्ञानमय प्रतिभा हे सुभाषित आपलं ब्रीदवाक्य बनवून या श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळाची स्थापना केलेले संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय विजयसिंह यादव साहेब, तोच वसा पुढे चालवण्यासाठी कटिबद्ध असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय गुलाबरावजी पोळ साहेब, ताई साहेब, आई साहेब, या महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय चव्हाण मॅडम, आजच्या या विद्यार्थी स्वागत समारंभाचे होस्ट माझे मित्र डॉक्टर मोहम्मद पाटील सर, IQSC कोऑर्डिनेटर CB माने सर, त्यानंतर IQSC को कोऑर्डिनेटर डॉक्टर दिनेश भंडारे सर, माझ्या सायन्स विभागातील विभाग प्रमुख जगताप सर, जाधव मॅडम, संदीप पाटील सर, NSSचे प्रोग्राम ऑफिसर आबडे सर, त्याचबरोबर चव्हाण सर, फिजिकल डायरेक्टर सुनील पाटील सर, त्यानंतर कार्यालयीन आमचे सहकारी भोसले सर, धनाजी देवकुळे सर, त्यानंतर रोंगटे, श्रीयुत रोंगटे, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे मुख्य ज्यांचं आम्ही स्वागत करतो ते तुम्ही सर्व विद्यार्थी मित्र. माझं नाव ऐकलं असेल, मला तुमच्यापैकी किती लोक ओळखत नाही, तुमच्यापैकी कुणी मला ओळखत नाही असं आहे का? ठीक आहे, म्हणजे आपली ओळख यापूर्वी झालेली आहे, माझी ओळख वेगळी करून देण्याची आवश्यकता नाही. मी BSc भाग 1 प्रवेश समितीचा चेअरमन या नात्यानं तुमच्याशी हितगुज केलेला आहे. बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी तिथं सांगितलेल्या आहेत, परंतु तिथं मर्यादा होत्या. जेवढी आवश्यकता होती तेवढ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी नमूद केलेल्या होत्या. त्याच्या बाहेर आपल्याला चौकटीच्या बाहेर जाता आलं नाही. परंतु आज आपण हा कार्यक्रम यासाठीच आयोजित केलेला आहे की तुम्ही या महाविद्यालयाशी खऱ्या अर्थानं परिचित व्हावं. तुम्हाला तुमचं काम करत असताना डेली रुटीनमध्ये तुम्ही नवखे आहात, नव्यानंच या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहे असं अजिबात वाटू नये, यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे महाविद्यालयामध्ये साधारणतः 55 वेगवेगळ्या समित्या कार्यरत आहेत. त्या 55 समित्यापैकी काही समित्यांच्याकडे तुमचं काहीच काम असणार नाही, पण काही समित्या अशा आहेत की त्याच्याकडे तुमचं आणि तुमचंच काम असणार आहे. त्यामुळे या समित्या तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. पहिली सुरुवात मी करतोय परीक्षा विभाग समितीकडून, परंतु माझ्यानंतर भोसले सर पण बोलणार आहेत परीक्षा विभागाच्या संदर्भानं. BSc भाग 1, 2, 3 या तिन्ही वर्षासाठीचा जो परीक्षा विभाग आहे त्या परीक्षा विभागाचा मी चेअरमन या नात्यानं तुमच्यासमोर परत एकदा उभा राहतोय. तुमच्या ग्रुपवरती आज सकाळीच मी एक नोटीस पाठवलेली आहे, मराठीमध्ये पण पाठवलेलं आहे, PDF फॉर्म पाठवलेला आहे, स्क्रीनशॉट पाठवलेले आहे. अजून तुमचं टीचिंग खऱ्या अर्थानं चालू झालं नाही. आज पहिल्यांदाच तुम्ही महाविद्यालयामध्ये या हॉलमध्ये बसताय, तुमच्यासमोर टीचर बोलतायत आणि तुमच्या परीक्षा फॉर्म भरण्याच्या तारखा इथं बसण्या अगोदरच तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की या कोविडच्या पार्श्वभूमीवर आपल्याला किती फास्ट, किती गतीनं यावर्षी आपलं कामकाज बघावं लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा तुम्हाला मी एक विनंती करतो की ग्रुपवरती पाठवलेलं कोणतंही डॉक्युमेंट असेल जे तुमच्यासाठी ॲड्रेस केलेलं असेल तर ते डॉक्युमेंट पहिल्यांदा पूर्णपणे सविस्तरपणे वाचावं. त्यानंतर काही शंका असतील तर त्या ग्रुपवरती या अगोदरही सांगितलं त्या पद्धतीनं आपण तिथं संपर्क साधावा किंवा संबंधित कोण त्याच्याशी असतील, त्यांचं नाव दिलेलं असेल, फोन नंबर दिलेला असेल, त्यांच्याशी संपर्क साधायला हरकत नाही. त्यामुळे पहिल्यांदा हे असेल की वेळेत फॉर्म भरा. ॲडमिशन घेतलेलं आहे, अजून तुमची पात्रता झालेली नाही, पात्रता होईपर्यंत इथं फॉर्म भरण्याच्या तारखा आलेल्या आहेत, शुल्क जाहीर केलेले आहे. विद्यापीठाने एक दिलासा देणारी गोष्ट त्याच्यामध्ये नमूद केलेली आहे की कोविडच्या पार्श्वभूमीवरती या वर्षी जी फी वाढ होणार होती, ॲक्च्युली गेल्या वर्षीच होणार होती, ती गेल्या वर्षी फी वाढ केलेली नाही, यावर्षी फी वाढ केलेली नाही. त्यामुळं विद्यापीठानं सांगितलेली तेवढी फी भरून आपल्याला या ठिकाणी परीक्षा फॉर्म भरता येईल. त्याचबरोबर मी स्कॉलरशिप समितीचा एक
प्रमुख म्हणून तुमच्या समोर बोलतोय. धनाजी देवकुळे सर त्याच्यावरती अधिकचं मार्गदर्शन करणार आहे, परंतु परत सहीसाठी माझ्याकडे यावं लागेल आणि काही मुलांना जगताप सरांची सही घ्यावं लागेल. फॉर्म भरताना आम्ही तुम्हाला सांगेन की कुठल्या मुलांनी कुणाकडे यायचं आहे आणि कुठल्या मुलांनी जगताप सरांच्याकडे जायचं आहे. ही माहिती दिलीच आहे, परंतु तुम्हाला माहीत असावं की याच्यासाठी देवकुळे सर असतील, मस्के सर असतील आणि जगताप सर असतील हे स्कॉलरशिपचं काम बघणार आहे. याच्यासाठी लागणारे काय डॉक्युमेंट आहेत किंवा काय पूर्तता आपल्याला कराव्या लागतात त्याचं विवेचन देवकुळे सर त्यांच्या याच्यामध्ये करतील. परंतु मी ॲडमिशन घेताना आपल्या सर्वांना सांगितलं होतं की आपलं आधार कार्ड असलं पाहिजे, नॅशनलाइज बँकेमध्ये अकाउंट असलं पाहिजे, आधारला मोबाईल लिंक असला पाहिजे, तोच मोबाईल बँकेत असला पाहिजे आणि तोच मोबाईल नंबर तुमच्या आधारला जो लिंक आहे तो बँकेला लिंक असला पाहिजे. हे सगळं मी सांगितलं होतं. तरी पण तुमचं काही झालं नसेल तर वेळेआधी ह्या गोष्टी पूर्ण करून घ्या. जरी शक्य नसेल तर मगाशी पाटील सरांनी जसं सांगितलं तसं आपण पोस्टाचे अकाउंट काढण्याचा एक कॅम्प या ठिकाणी आयोजित करतोय. त्यावेळेला तुम्ही उपस्थित राहून तुमचं अकाउंट काढण्यास हरकत नाही. या ठिकाणी स्कॉलरशिपमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना ॲक्च्युली आपण एक मोठा डिजिटल बोर्ड महाविद्यालयात प्रवेश घेताना गेटमधून प्रवेश केल्या डाव्या बाजूला लावलेला आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 20 एक स्कॉलरशिपचं आपण तिथं हे दिलेलं आहे की ज्याला आपण अप्लाय करू शकतो. परंतु प्रामुख्याने आपल्याकडे 4 ते 5 स्कॉलरशिप मुलं भरतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची स्कॉलरशिप झालेली आहे ती आहे भारत सरकार मागासवर्गीय शिष्यवृत्ती, SC, ST, NT, VJ, SBC, OBC हे सगळे मुलं या कॅटेगरीमधून किंवा याच्यातून टायटल खाली स्कॉलरशिपला तुम्ही अर्ज करू शकता. इतर जी मुलं आहेत ती मुलं जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात ते राजर्षी शाहू ही स्कॉलरशिप भरू शकतात. त्याचबरोबर ज्या मुलांना 12वीमध्ये 80% जास्त मार्क आहेत यांना सेंट्रल गव्हर्नमेंटची एक स्कॉलरशिपचा फॉर्म आपल्याला भरता येतो. या वर्षीचा निकाल ॲडमिशन करताना मला थोडंसं मॅडम धास्ती वाटत होती. 94% मुलगा आमच्याकडे आलाय, 92% आहे, 80% आहे, 88% आहे. आतापर्यंत हाच एखादा विद्यार्थी इतक्या मार्काचा यायचा. मला माहित नाही कोविडच्या पार्श्वभूमीवर वाढलेले मार्क आहेत का मुलांचं टॅलेंट आहे. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला टीचिंग चालू होईल त्यावेळेला आपल्याला कळेल की हे मार्क कसे आहेत ते. परंतु जे मार्क मिळाले तुमचे ते तुमचेच आहेत आणि त्या आधारावरती तुम्ही वेगवेगळ्या स्कॉलरशिपना अप्लाय करू शकता. त्यानंतर मायनॉरिटी नावाची एक स्कॉलरशिप आहे ज्याच्यामध्ये बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम, जैन, शीख या समुदायाची जी मुलं असतील ते या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकतात. याच्याबरोबर इन्स्पायर नावाची स्कॉलरशिप आहे. या स्कॉलरशिपसाठी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याचे वेगवेगळे कॅटेगरीज आहेत. त्या कॅटेगरीचं त्या डिस्प्ले केलेलं आहे. तुम्हाला काही शंका असेल त्याचं परिपत्रक ग्रुपवरती पाठवले जातील. ज्याच्यात आपण फिट बसतोय त्याच्यामध्ये एक राहावं लागेल. पण काही मुलं याच्यामध्ये ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना बऱ्याचशा स्कॉलरशिपना अप्लाय करता येत नाही. तर त्यांच्यासाठी फी माफी किंवा त्याच्यामध्ये काही प्राथमिक शिक्षकांची मुलं असतील, माध्यमिक शिक्षकांची मुलं असतील तर ते PTC आणि एक नावाची स्कॉलरशिप आहे ती स्कॉलरशिप आपण भरू शकतो. याचबरोबर सरांनी सांगितलं की विद्यार्थ्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळण्यासाठी आपल्याकडे 2 विभाग कार्यरत आहेत. आपल्याकडे पूर्वीपासून NSS हा विभाग आहे. NSSचे 2 युनिट आपल्याकडे आहेत आणि साधारणतः 200 मुलांना आपण याच्यामध्ये सहभागी घेऊ शकतो. त्याच्यामध्ये प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष असं 2 वर्ष तुम्हाला NSS करावं लागतं. त्याच्यामध्ये एक निवासी शिबिर असतं आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल तर त्याच्यासाठी पहिल्यांदा सांगतो की 10 दिवसाचं याच्यामध्ये निवासी शिबिर असतं. एखादं गाव आपण दत्तक घेतलेलं असतं, तिथं श्रमदान करायचं असतं. हे सगळं असेल. मुलं म्हणत असतील घरचं खाऊन दुसऱ्याचं काम करायचं का? विद्यार्थी मित्रांनो असा कन्सेप्ट अजिबात डोक्यात आणू नका. श्रमाला मूल्य असतं आणि हे मूल्य रुजवण्यासाठी हा विभाग आपल्याकडे कार्यरत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये तुम्ही जर भाग घेतला आणि हा 2 वर्षाचं NSSचं तुम्ही कम्प्लिशन केलं तर तुमचं TY नंतर तुमच्या एकूण पडलेल्या किंवा तुम्ही मिळवलेल्या मार्कामध्ये 10 मार्क विद्यापीठाकडून दिले जातात. ही गोष्ट लक्षात ठेवा की 10 मार्क ॲडिशनल आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे. त्यामुळे NSSला आपल्याला जागा हरकत नाही. NCC विभाग आहे. NCC विभागाची इंटेक कॅपॅसिटी 51 आहे पहिल्या वर्षासाठी. NSSची ही विद्यार्थिनी आहे. यापूर्वी आपल्याकडे आव्हान कॅम्प त्यानंतर प्री आरटीसाठी बऱ्याचशा NSSच्या मुली गेलेल्या आहेत. सगळ्यात सुरुवातीला प्रियांका चव्हाण नावाची मुलगी आपली आव्हान कॅम्पला गेली होती आणि प्री आरटीसाठी गेली होती आणि याच वर्षी आपली ही विद्यार्थिनी जिचा तुमच्या समोर या ठिकाणी सत्कार झालेला आहे ही विद्यार्थिनी यावर्षी प्री आरटीसाठी सिलेक्ट झालेली आहे आणि तिनं आता विश्वास व्यक्त केला आहे की 99.99% ती आरटीसाठी सिलेक्ट होईल आणि त्या याच्यामध्ये प्रजासत्ताक दिनामध्ये
ही आमच्यासाठी आमच्या या विभागासाठी गौरवास्पद बाब आहे. असे सौरव कुंपले, हा प्रिया टिळा. प्रियाला तो एक गेला होता. बरेच विद्यार्थी यापूर्वी गेलेले आहेत. सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, भरपूर मोठी यादी आहे. परंतु एक तुमच्या समोरचं उदाहरण म्हणून अलीकडची काही उदाहरणं मी या ठिकाणी दिलेले आहे. NSS मध्ये सहभागी व्हावं, मी त्याच्याचबरोबर NCCचा उल्लेख केला. पण बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी फक्त NCC घ्यायचं आहे मॅडम यासाठी आमच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला आहे. ऍडमिशन आहेत की हात वरती करा. NCC वाले स्टार्टअप ऍक्टिव्हिटीज दाखवा. या सत्रामध्ये BSc चे हे 9 विद्यार्थी NCC मध्ये सिलेक्ट झाले. ओके, बसा. म्हणजे NCC घ्यायचं आहे या हेतून प्रेरित होऊन या महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतलं. त्यांनी त्या सिलेक्शनसाठी त्या ठिकाणी उतरले आणि त्याच्यामध्ये त्यांचं सिलेक्शन झालं. मला वाटतं डवळीचा पाटील तिकडून त्याच्यासाठीच आला आपण. हा बरोबर, ठीक आहे. असे बरेच विद्यार्थी ऍडमिशन घेताना त्यांनी तो मानस त्यांचा बोलून दाखवला होता आणि त्यांनी सार्थ केलेला आहे. आता काही लोकांना NCC मध्ये जायचं असेल तर तुमच्यासाठी आता थोडंसं नाराज व्हावं लागेल, कारण आता तो संपलेला आहे सिलेक्शन. त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, यादी फायनल झालेली आहे. त्यामुळं आता तुम्हाला चान्स नाही. पण तुम्ही NSS मध्ये जाऊन तुमच्या या नेतृत्वाला वाव देऊ शकता. याचबरोबर मी प्रामुख्यानं सायन्स विभागाच्या काही कमिटी आहेत त्याच्यावरती फोकस करणार आहे. तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी आहात, त्यामुळे विज्ञानाच्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी त्याच्यातील जे सायंटिफिक टेम्पर आहे तो जीवन ठेवण्यासाठी, तो वाढीस लागण्यासाठी काही मंडळांची स्थापना केलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे सायन्स असोसिएशन किंवा विज्ञान मंडळ नावाचं एक मंडळ आहे. त्याचबरोबर निसर्ग मंडळ नावाचं एक मंडळ आहे. आर्थिकदृष्ट्या त्याचे चेअरमन आहेत. नंतर तुमची त्यांची ओळख होईलच. परंतु या अशा याच्यामार्फत या 2 मंडळांच्या मार्फत बऱ्याचशा स्पर्धांचं आयोजन केलं जातं, बऱ्याचशा ट्रेकचं आयोजन केलं जातं आणि बऱ्याचशा व्याख्यानांचं सुद्धा आपण हे आयोजन करतो, विविध स्पर्धांचं आयोजन करतो. तर अशाही स्पर्धामध्ये आपला कल कोणत्या बाजूला आहे तो कल बघून आपण याच्यामध्ये सहभागी व्हायला हरकत नाही. त्याचबरोबर या महाविद्यालयामध्ये रिसर्च सेल नावाचा एक कमिटी आहे, संशोधन ज्याला म्हणू शकतो आपण. कारण तुम्ही आता आला नवीन 2021चा नवीन हे एज्युकेशन पॉलिसी तुम्ही ऐकले असेल, वाचली नसेल किंवा माहीत नसेल, पण ह्या नवीन पॉलिसीमध्ये कॉलेजेस आणि विद्यापीठामध्ये मोठा फरक पडणार आहे. आणि कॉलेजेस ही फक्त शिक्षण देणारी संस्था असेल आणि रिसर्च करण्यासाठी PG किंवा युनिव्हर्सिटी लेवल असेल. परंतु आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्यामध्ये रिसर्च डेव्हलप व्हावा या अनुषंगाने ही सेल काम करत आहे. डॉक्टर प्रशांत यादव सर या सेलचे प्रमुख आहेत. त्यांच्यामार्फत बऱ्याचशा सूचना किंवा नोटिसा तुमच्यावर निघतात. आर्थिक फंडिंग, काही आर्थिक तुम्हाला हे थोडंसं या सहाय्यसुद्धा महाविद्यालयाकडून केलं जातं आणि तुम्ही रिसर्च याच्यामध्ये करू शकता. विविध प्रोजेक्ट राबवले जातात. त्यानंतर हे जे तुम्ही प्रोजेक्ट राबवणार आहात हे प्रोजेक्ट याच्यातून काही रिसर्च पेपर सुद्धा होऊ शकतात आणि हे प्रकल्प तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून मांडू शकता. आविष्कार स्पर्धा नावाचं, आविष्कार कॉम्पिटिशन नावाची एक कॉम्पिटिशन असते. ती कॉम्पिटिशन पहिल्यांदा कॉलेज लेवलला होते. कॉलेज लेवलमधून जे मुलं सिलेक्ट होतात ते जिल्हा स्तरावर जातात. जिल्हा स्तरावरून ते सेंट्रल आविष्कार म्हटलं जातं, जे विद्यापीठामध्ये होतो त्याच्यासाठी मुलं जातात आणि तिथून स्टेट लेवलसाठी मुलांचं सिलेक्शन होतं. गेल्या 4-5 वर्षामध्ये आमचे बरेचसे विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि याच्यामध्ये मला वाटतं आमची केमिस्ट्रीची एक विद्यार्थिनी होती जिनं ब्लुमिया लेक्चरा या प्लॅनच्या बायो कंट्रोल ऑफ पेस्ट म्हणून त्यांना अभ्यास केला. तीही स्टेट लेवलला गेली होती. त्यानंतर झुलॉजी विभागाची सोनाली पवार नावाची मुलगी स्टेट लेवलला गडचिरोलीला तिनं रिप्रेझेंट झाली. म्हणजे मला सांगायचं आहे की आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये या आविष्कारच्या कॉम्पिटिशनमध्ये सहभागी घेतात आणि सहभागी नुसते झालेले नाहीत तर त्यांनी या ठिकाणी यश संपादन केलेलं आहे. मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय, सायन्सचे विद्यार्थी हा संशोधनाला वाव आहे आणि बेसिक सायन्समध्ये संशोधन होणं काळाची गरज आहे आणि त्या संशोधनाची बीज या महाविद्यालयातून रोवली जाते. त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये अग्रणी महाविद्यालय, ज्याला लीड कॉलेज कमिटी म्हटलं जातं, अशी एक कमिटी आहे. आता अग्रणी महाविद्यालय किंवा लीड कॉलेज काय आहे तर आजच हा कार्यक्रम थोडा सुरू व्हायला लेट झालं. त्याचं कारण की याच लीड कॉलेजची आपलं कॉलेज त्याचं प्रमुख आहे. क्लस्टर कॉलेज ज्याला म्हटलं जातं त्याचं प्रमुख कॉलेज आहे आणि आपल्या अंडर 10 ते 12 कॉलेजेस येतात आणि ह्या सगळ्या कॉलेजेसची आज मीटिंग होती या वर्षभरामध्ये कोणते उपक्रम घ्यावे याच्या संदर्भानं. तर या
अग्रणी महाविद्यालय या कमिटीच्या मार्फत वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. वेगवेगळ्या नुसतेच सायन्सचे नाही, याच्यामध्ये आर्टचे असतात, सायन्सचे असतात, कॉमर्सचे असतात किंवा याच्या व्यतिरिक्तही काही उपक्रम असतात आणि त्याच्यामध्ये आपण 5 विद्यार्थ्यांनी एक शिक्षक वेगवेगळ्या कॉलेजमध्ये सहभागी होऊ शकतात. ज्यावेळेला आपल्याला त्याच्यात आवड असेल, आपण भाग घेऊ इच्छितात, अशा वेळेला जे संबंधित शिक्षक असतात त्यांच्याशी संपर्क साधून आपण याच्यामध्ये भाग घेऊ शकता. त्यानंतर आपल्याकडे सांस्कृतिक विभाग आहे. डॉक्टर अमर पवार सर त्याचे प्रमुख आहे. मगाशीच मोहम्मद पाटील सरांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की आपल्या कलागुणांना वाव मिळावा याच्यासाठी हा आपला सांस्कृतिक विभाग वर्षभर कार्यरत असतो. सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाचा जो युवा महोत्सव होतो, या युवा महोत्सवासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिलं जातं आणि याच्यातून सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले जातात. तर तुमच्यामध्ये कोणत्याही कला असतील, अगदी याच्यामध्ये मेहंदी असेल, चित्रकला असेल किंवा माती काम असेल, त्यानंतर तुमचं गायन असेल, वादन असेल किंवा एकांकिकेमध्ये भाग घेऊ शकत असाल, वेगवेगळे प्रकार आहेत. या सर्व प्रकारामध्ये आपली जर रुची असेल तर आपण अमर पवार सरांशी वर्षभर आपलं त्यांच्याशी भेटीगाठी घेऊन या संदर्भानं आपण काम करायला हरकत नाही. या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून आपल्याकडे दरवर्षी जुलै महिन्यामध्ये विजयवन महोत्सव नावाचा एक महोत्सव होतो आणि या महोत्सवामध्ये सुद्धा आपल्या कलागुणांना वाव सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळतो. त्याचबरोबर स्नेह संमेलनामध्ये सुद्धा तेच एक आकर्षण असतं तुम्हा विद्यार्थ्यांसाठी. तर हा विभाग त्याच्यासाठी काम करतोय. त्यानंतर एक महत्त्वाची आणखी एक कमिटी तुमच्यापुढे मांडू इच्छितो. कारण ॲडमिशन घेत असताना बऱ्याचशा मुलांना मी तुझे पालक काय करतात, बाबा काय करतात किंवा तुझी परिस्थिती काय आहे, तू ह्याच विषयाला काय ॲडमिशन घेतोयस किंवा त्याच विषयाला काय घेतोयस, या अशा बरेचसे प्रश्न विचारले. त्यावेळेला तुम्हाला वाटलं असेल सर जरा जास्त चौकशी करताय. परंतु मित्रांनो, ज्याची चौकशी केली त्याचं नाव कुठं तर नमूद करून घेतलेलं आहे. ज्याला जिथं आपल्याला फिट करता येईल तिथं आपण फिट करणार आहोत. आपल्याकडे कमवा आणि शिका नावाची एक योजना आहे. कर्मवीर अण्णांनी त्यांच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये ही योजना कित्येक वर्षापासून राबवली, अजूनही ती आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये ती योजना पण कार्यरत केलेली आहे, पण त्यामध्ये विद्यार्थ्यांच्याकडून तसा सहभाग कमी होतो. तर ही योजना मी मुद्दाम तुमच्यासमोर मांडू शकतोय की मगाशीच मी सांगितलं की श्रमाला मूल्य असतं आणि ते मूल्य आपल्याला या ठिकाणी जतन करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असेल, जे महाविद्यालयाचे शुल्क भरू शकत नसतील, ॲडमिशनचे आता तुम्ही शुल्क भरले असतील, परंतु इथून परीक्षा आहे, या परीक्षेची फी आहे, पुढच्या सेमिस्टरमध्ये आणखी फी भरायची आहे, बऱ्याचशा फी असतात. ही फी भरण्याची जर आपली ऐपत नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी परत कमवा आणि शिका या योजनेचा प्रमुख या नात्यानं मी तुम्हाला सांगतो की माझ्याशी संपर्क साधा. आपल्याला महाविद्यालयामध्ये काही काम दिलं जाईल, तुमचं शैक्षणिक काम कुठंही हॅम्पर होणार नाही, त्याला बाधा पोचणार नाही, असे नियोजन करून आपल्याला काम दिलं जाईल. त्या कामाचा जो मोबदला आहे तो आपली फी, आपला गणवेश या स्वरूपात आपल्याला परतावा मिळेल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या समितीमध्ये काम करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी माझ्याशी संपर्क करायला हरकत नाही. त्यानंतर बरेचसे मुलांनी सांगितलं की मला MPSC थ्रू करिअर करायचं आहे. त्यांना मी स्पेशल गायडन्स त्यांच्या पालकांना, विद्यार्थ्यांना दिलेला आहे. परंतु आपल्या महाविद्यालयामध्ये सुद्धा एक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे. या मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून आपण फर्स्ट इयरपासून, पहिल्या वर्षापासूनच या ठिकाणी अभ्यास करू शकता, मार्गदर्शन मिळवू शकता आणि आपले एम अचीव करण्यासाठी मदत होऊ शकते. याच्याबरोबर सायन्सचे विद्यार्थी आहात म्हणून मुद्दाम एका गोष्टीवर भर देतोय. सिलेबसचं मी आज थोडंसं बोलतोय. मला माझ्या विषयाचा सिलेबस नाही सांगायचा आहे. इन जनरल सायन्सच्या सिलेबसमध्ये फर्स्ट इयरला बॉटनी, झुऑलॉजी, मायक्रोसारखे विषय असतील, फर्स्ट इयर सेकंड इयरला फिजिक्स, मॅथसारखे विषय असतील, यांच्या सिलेबसमध्ये स्टडी टूर नमूद केलेली आहे. किंवा केमिस्ट्री, झुऑलॉजी, बॉटनी, फिजिक्स, मॅथ्स या विषयांना थर्ड इयरला या ठिकाणी विविध क्षेत्रांना भेटी द्याव्या लागतात आणि ती स्टडी टूर कंपल्सरी स्टडी टूर असते. ह्या स्टडी टूरमध्ये आपल्याला शैक्षणिक सहलीमध्ये सहभाग नोंदवावाच लागतो. याचं कारण असं की सहलीला जाऊन आल्यानंतर आपल्याला त्याचा अहवाल द्यावा लागतो. तो अहवाल प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळेस आपल्याला सबमिट करावा लागतो आणि त्याच्यावरती व्हायवा होते. झुऑलॉजीचा विचार केला तर साधारणतः TYला 15 मार्काची टूर असते. फर्स्ट इयरचा विचार केला तर तुमची 7 मार्काची टूर असते. म्हणजे बॉटनी, झुऑलॉजी 7-7 मार्काची सहल असते. म्हणजे या सहलीला जाणं आवश्यक आहे. त्यामुळे मनाची तयारी ठेवा की मला सहलीला जावं लागेल, पालकांशी बोलावं लागेल तुम्हाला.
पालकांच्या काही अडचणी असतील तर आपण इथं सॉल्व्ह करू आणि या सहलींना जावं लागेल. म्हणजे या सहलीमध्ये सुद्धा आपल्याला सहभाग घ्यावा लागेल. बऱ्याच वेळेला मुलांचं सहलीला सोडत नाही, राहायचं असेल तर नाही, एखादा हॉल्ट असतो, पाहुण्याच्या घरी जाऊन राहतोच ना, मावशीकडं मामाकडं जाऊन राहतोच ना, तसंच एन्व्हायरमेंट इथं आहे. आणि अशा ठिकाणी आपण आयोजन करतोय. वेगवेगळ्या स्पर्धा, वेगवेगळे उपक्रम महाविद्यालयामध्ये राबवले जातात. त्या सर्व उपक्रमामध्ये आपण हिरिरीनं सहभाग. माहिती सर्व प्रकारची जी माहिती आहे ती आपल्याला देतील धनंजय गोड सर. मी धनाजी देवकुळे, स्कॉलरशिपच्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देतो. प्रथमतः मी तुम्हाला कास्टमधल्या माहिती आहे. जे SC NT सरांनी मला जसं सांगितलं, SC NT OBC SBC जे स्कॉलरशिप फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी 4-5 डॉक्युमेंट आहेत महत्त्वाचे आहे, तेवढे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. जर तुमचं नॅशनल बँकेत अकाउंट असेल, 11वी-12वीला किंवा 8वीपासून काढलं असेल, तरी पण तुम्ही पोस्टात अकाउंट कंपल्सरी काढाच. का काढा? तर बँकेत अकाउंट असेल तर तुमचं ते 0 बॅलन्स झालं, बॅलन्स कमी झाला, 6 महिन्यानंतर तुम्हाला ते KYC करायला लागते, बरोबर आहे ना? झाले नाही तर ते अकाउंट बंद होते, नंतर ते सही कानात. तसं पोस्टात अकाउंट काढलं तर त्याला KYC करायला लागत नाही. 100 रुपये तुमचे 1 वर्ष जरी राहिले ते अकाउंट ते बंद पडत नाही. ते पैसे तुम्हाला तुमच्या घरात मिळतात. तुमच्याकडे पोस्टमन जेव्हा येतो तेव्हा तुम्हाला एक ते कार्ड मिळतं. मोबाईल तुमचा असेल आणि जर कार्ड असेल तर तुमच्या घरात येऊन तो पोस्टमन तुम्हाला पैसे देतो. आणि ह्याचं आपले जी स्कॉलरशिपची वेबसाईट आहे DBT, महा DBT, त्या DBTचं आणि पोस्टाचं लिंक आहे. त्यामुळे बाकीचे काही प्रॉब्लेम येत नाही. आधार लिंक नाही, मोबाईल लिंक नाही, पोस्टात अकाउंट काढताना ऑलरेडी हे सगळं तुमचं लिंक होतं. एकदा लिंक केलं की ते तुम्हाला 3 वर्ष काहीही बघायला लागत नाही. ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागते, फर्स्ट इयरला जो मोबाईल नंबर आहे आत्ता तोच तुम्हाला TY पर्यंत मोबाईल नंबर ठेवावा लागतो. नंबर चेंज करायचा नाही. काही एक्झामला बाकी सगळ्या गोष्टीला आम्ही कधीतरी तुम्हाला फोन केला तर तो दुसरंच कुठतरी लागतो, ते नंबर नाही, तो वेगळा आहे. त्याच्यासाठी कंपल्सरी तुम्ही एकच नंबर 3 वर्ष वापरा. नंबर चेंज करू नका. मला जसं सरांनी सांगितलं, तुमच्या आधारला तुमचं बँकेचं अकाउंट आणि मोबाईल नंबर लिंक करा. तोच नंबर आणि तोच आधार कार्ड तुम्ही जे पोस्टात करणार आहे त्यालाच लिंक करा. काही ठिकाणी वडिलांचा मोबाईल नंबर लिंक करतात पोस्ट ह्याच्यात आधारला आणि बँकेत स्वतःचा नंबर किंवा स्वतःचे 2 नंबर आहेत. एक व्हॉट्सअप नंबर वेगळा आहे आणि कॉलिंगचा नंबर वेगळा आहे. आजचंच उदाहरण सांगतो. BScला आपल्याकडे 96% एक मुलगी आहे, पुन्हा आहे इथं, तिथं तो नंबर लागत नाही फोन केला. आपल्याकडं हे जर कास्टचं दुसरं गुणवत्ता शिष्यवृत्ती म्हणून एक आजच पत्र पडलं आहे. मेरिट स्कॉलरशिप, ज्यांना 90च्या पुढं मार्क्स आहेत असे कोण आहेत? पाटील आहे. हां, तर तू 4 मुलं आहेत 90च्या वर. हा सेंट्रल सेक्टरचं स्कॉलरशिप फॉर्म भरायला चालू झाले आजपासून. तू भरला तरी चालते. LSP म्हणून पोर्टल आहे, तुम्हाला येऊन भेट ऑफिसमध्ये, मी तुला तर देतो माहिती. जसं कास्टचं झालं तसंच राजश्री शाहू ओपनवाल्यांसाठी राजश्री शाहूचं फॉर्म भरायचं आहे. त्याच्यासाठी पण तुम्हाला सेम पोस्टात अकाउंट पाहिजे, आधारला तुमचा मोबाईल नंबर आणि बँकेत अकाउंट लिंक पाहिजे, बँकेत तुमचा मोबाईल आणि आधार लिंक पाहिजे. ह्या 2 गोष्टी जर कंपल्सरी आहेत. कॉमनमध्ये कास्ट आणि ओपनवाल्याला सांगतो, तुमचा उत्पन्नाचा दाखला 2020-21चा पाहिजे, डोमासाईल पाहिजे. कास्टवाल्यांना जातीचा दाखला पाहिजे, ओपनवाल्यांना नसेल तरी चालतोय, असेल तर ठीक आहे, नसेल तरी चालतोय. तुमचं रेशन कार्डमध्ये तुमचं नाव पाहिजे. ह्या वर्षीपासून जरी कंपल्सरी केलं आहे. जर तुमची फॅमिली बिग असेल तर काही जणांची मिळत नाही किंवा फॅमिली मोठे, त्यांनी मला पर्सनली भेटा, मी तुम्हाला त्याला पर्याय देतो, काय करायचं ते सांगा. हे झालं. दुसरं आहे अल्पसंख्याक शिष्यवृत्तीचं, जे कास्टमध्ये आहे, मुस्लिम, जैन, पारशी हे मुलं कोण आहेत आणि ज्यांना मॅक्झिमम 80-85% मार्क आहेत, त्यांनी अल्पसंख्याक शिष्यवृत्तीमधून फॉर्म भरा. त्याचं पण साईड चालू झाली. त्याला पण सेम डॉक्युमेंट सेम सगळं लागते, काही बदल नाही, फक्त वेबसाईट वेगळं आहे. NSP म्हणून आहे. वैयक्तिक काय माहिती तर मी देतो, तुम्हाला विचारायला या. ह्याच्या पलीकडे आणि कोणाला काय पाहिजे तर तुम्ही विचार.
नाही पोस्टमॅन नाही काय झालं मागच्या वेळी कुणी अकाउंट काढलं नाही. तुम्ही एक दिवस आपण कॉलेज चालू झाल्यावर 2 दिवस पोस्टाचा कॅम्प लावणार आहे. तुमचं नॅशनल बँकेत अकाउंट असेल तरी पण पोस्टात काढा. त्याला तुमचं आधार कार्ड, तुमचा मोबाईल नंबर आणि 100 रुपये ह्याच्या पलीकडे काही लागत नाही. तुमचं इथंच थंब होतं आहे ह्याचं सांगतो. तुम्ही कुठेतरी बाहेर गेला बँकेत किंवा कुठं पण कशात आणि तुमचं थंब घेतात आधारचं हे केलं ते ऑलरेडी पोस्टात अकाउंट काढताना ते सगळं इथंच होतं. ते थंब नाही तर तुमच्या डोळ्याचं स्कॅनिंग करून घेतात त्यामुळे ते होतं. एक 12वीला ज्यांनी स्कॉलरशिप फॉर्म भरला आहे लॉग इन जुना आहे आणि मोबाईल तोच पाहिजे. मोबाईल बदलला असेल तर लॉग इन करू नका. नवीन लॉग इन करा. नवीन नंबर ॲड करूनच लॉग इन करा. तो नंबर बंद असेल तर करू नका. मागच्या 2-3 वर्षाचे फॉर्म 5-6 फॉर्म असेच पेंडिंग आहेत. तो फोन लागत नाही, मुलं काय त्याला रिस्पॉन्स देत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. आणि काय विचारायचं तर विचार. दुसरं ज्यांचा कॉम्प्युटर सायन्स विषय असे किती जण आहेत आता? ठीक आहे. ज्यांचा कॉम्प्युटर सायन्स विषय आहे ते फक्त कॉम्प्युटरला SC आणि ST कास्टला स्कॉलरशिप मिळते. बाकी ओपन, OBC, SBC, NT वाल्यांनी स्कॉलरशिप फॉर्म भरायचा नाही. त्याची कल्पना मी ऍडमिशनच्या वेळेस दिलेल्या बाळांनो. हां, लॉग इन करू नका. लॉग इन केलं तुम्ही लॉग इन जरी केलं तरी ते आमच्या लॉग इनला पडतं आणि आम्हाला त्याचा शासनाला द्यायला लागतं. का पेंडिंग आहे? एक जरी मुलांनी केलं हा का पेंडिंग आहे? मग तुमच्याकडून वडिलांना बोलवा, त्यांचं रायटिंगमध्ये घ्या, तुमचं घ्या, परत आम्हाला रायटिंगमध्ये द्यायला लागते, ते शासनाला द्यायला लागते. ते तुम्हाला तुझं त्रासाचं होतं आहे. त्यामुळे SC आणि ST सोडून कोणीही स्कॉलरशिप फॉर्म भरू नका. आमचा तर प्रयत्न चालू आहे. मॅडमांनी पण शासनापर्यंत पत्र पाठवले. आपला पण कॉलेजचा प्रयत्न चालू आहे वैयक्तिक पातळीवर की तुम्हाला मिळावी. दरवर्षी आपण पत्रव्यवहार ते करतोय. मिळाली चालू झाली तर देतो. हां, दुसरं तुम्हाला कुणीही सांगत बाहेरचे किंवा कोण पण फॉर्म भरा चालतोय हे होतोय, तुम्ही त्या संदर्भात जादा माहिती सर आहे, मॅडम आहे, मी आहे, तुम्ही आम्हाला वैयक्तिक येऊन भेटा. फक्त SC आणि ST वाल्यांनी स्कॉलरशिप फॉर्म भरा. बाकी सगळ्यांनी कास्टमधून भरा. ओपनवाल्यांनी ओपनमधून भरा. आणि काय कुणाचा प्रॉब्लेम असेल तर विचार. धन्यवाद सर. यानंतर परीक्षेबाबत माहिती देण्यासाठी अशोक भोसले सर आपल्याकडे विचार मांडतील आणि त्यांनी परीक्षेबाबत माहिती देतील. नमस्कार विद्यार्थी मित्र, मी अशोक वैभवी भोसले, वरिष्ठ लिपिक परीक्षा विभागाचं कामकाज करतोय. तुम्हाला एक महत्त्वाची सूचना अशी आहे की ऑनलाईन पात्रता फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला कॉलेजमधून फोन येईल, ID आणि पासवर्ड ही माहिती विचारली जाईल. ती योग्य सांगा ID आणि पासवर्ड, त्यावर तुमचा पात्रता फॉर्म भरून घेणार आहे. परीक्षा तुमचं ॲडमिशन करताना आपण पात्रता फॉर्मसाठी 50 रुपये घेतले आणि पात्रता फॉर्म आम्ही भरतोय कॉलेज आणि त्यावरती तुमच्या सह्या घेणार. ज्यावेळी सही घेतोय त्यावेळी त्यातील विषय आणि माहिती तुमची योग्य आहे का ते बघा. कारण पात्रता फॉर्ममधलीच माहिती परीक्षा फॉर्मसाठी जाते, त्यामुळं त्या माहितीत तफावत असता कामा नये. ती माहिती योग्य आहे हे तपासूनच त्याची सही करा. परीक्षा फॉर्म संदर्भात आज पत्र आले, काल पत्र पडले. परीक्षा फॉर्म भरण्याच्या तारखा आल्या. 12/11 पासून परीक्षा फॉर्म भरायला ऑफिसमध्ये चालू होत आहे. तुम्हाला वर्गावर आम्ही वेळापत्रक व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवणार आहे, ते बघा. आणि ज्या दिवशी तुम्हाला दिवस दिलेला असेल, बससाठी एक दिवस देतो आम्ही, 1-2 दिवस असतील, तर त्या दिवशी येऊन तुम्ही परीक्षा फॉर्म भरा. त्याचं परीक्षा फॉर्म भरून घेतला जाईल. आणखी एक महत्त्वाची सूचना अशी आहे, वेळोवेळी तुम्हाला वर्गात आणि नोटीस म्हणून सूचना दिल्या जातील, त्या तुम्ही सूचनांचं पालन करावं. आणि सेकंड इयरसाठी इन्व्हायरमेंट सायन्स
हा एक कंपल्सरी विषय आहे. याची थिअरी आणि प्रॅक्टिकल परीक्षा देणं अतिशय आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट वगैरे मिळत नाही. थँक्यू बाबा. यानंतर महाविद्यालयातील क्रीडाविषयक माहिती देण्यासाठी क्रीडा विभाग प्रमुख शालेय शिक्षण संचालक प्राध्यापक सुनील पाटील सर यांनी मार्गदर्शन करावे. विद्यार्थी शिक्षक पालक संघ आणि IQACच्या संयुक्त उद्यमानं आज हा BA फर्स्ट इयरचा स्वागताचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असणारे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय चव्हाण मॅडम, IQACचे चेअरमन शिबी माने सर, विद्यार्थी शिक्षक पालक संघ प्रमुख पटेल सर, त्यांचे सहाय्यक डॉक्टर दिनेश भंडारी सर, BAC फर्स्ट ॲडमिशन कमिटीचे चेअरमन मस्के सर, बॉटनी विभागाचे प्रमुख DG जगताप सर, रेणुका पवार मॅडम आणि ग्रंथालय प्रमुख आर चव्हाण सर, फिजिक्स संदीप पाटील सर हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्याचबरोबर आजचा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे ते विद्यार्थी, BAC भाग 1 मधील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी. आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन यासाठी केलेलं आहे की या महाविद्यालयामध्ये तुम्हाला सर्व माहिती होण्यासाठी तुमच्या ज्या गोष्टी तुम्हाला ज्या गोष्टी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्याची माहिती इत्थंभूत माहिती व्हावी, तुमच्याशी निगडीत असणारे विषय तुम्हाला समजावे. त्यामधूनच क्रीडा विभाग हा आपल्या महाविद्यालयामध्ये मोठी कामगिरी करतोय आणि आजपर्यंत आपल्या महाविद्यालयामार्फत राष्ट्रीय पातळीवरती जवळपास 148 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरती 3 विद्यार्थी आपले आतापर्यंत गेलेले आहेत आणि राज्य स्तरावरती जवळपास 282 विद्यार्थी गेलेले आहेत. त्यामध्ये जास्तीत जास्त वाटा हा BAC भाग 1, 2, 3 मधला आहे. त्यामध्ये स्कॉलरशिप मिळवलेले स्पोर्ट्स विभागाची विद्यापीठाची स्कॉलरशिप मिळवलेले विद्यार्थी आहेत. त्यामध्ये अभिनंदन वाडकर हा BACचा विद्यार्थी आहे, बॉटनी विभागाचा. तो आर्चरी विभागामधून त्याला विद्यापीठाची 10,000 रुपयाची स्कॉलरशिप मिळवलेली होती आणि सलग 3 वर्षे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये तो खेळलेला आहे आणि विद्यापीठाला 2 वेळा पदक मिळवून दिलेले हे विद्यार्थी आहेत. त्यामध्ये विवेक परीट होता. विद्यापीठाला अखिल भारतीय आंतरविद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेमध्ये एक वेळ सुवर्ण पदक आणि दुसऱ्या वेळी रौप्य पदक मिळवून दिलेले हे विद्यार्थी आहेत. त्यांनी विद्यापीठाचंही नाव या ठिकाणी मोठं केलेलं आहे आपल्या महाविद्यालयाबरोबरच. त्याचबरोबर मयुरेश रोकडे हा सुरुवातीला BAC कडे होता, परंतु त्याचं सिनियर नॅशनल आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सिलेक्शन झाल्यानंतर त्याला BAC करणं प्रॅक्टिकल असल्यामुळे अवघड जात असल्यामुळे त्यानं साईड चेंज केली आणि तो BA ला आला आणि तोही आपल्या या लॉकडाऊन मध्ये गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय म्हणजे जागतिक विद्यापीठ स्पर्धेसाठी त्याची निवड झालेली होती. चेंगडू चीन येथे होणाऱ्या या स्पर्धेच्या सराव शिबिरासाठी त्याची नियुक्ती झालेली होती. त्याचा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी महाविद्यालयानं गेल्या वर्षी घेतलेला होता. फार मोठा कार्यक्रम झाला. तो आता BA होऊन बाहेर पडलेला आहे. आताच काल परवा एक विद्यार्थिनी आपली आता BA भाग 1 साठी प्रवेशित झालेली आहे, कोळी. ती 2 दिवसापूर्वी गुजरातमधून नॅशनल शूटिंग स्पर्धेमध्ये यशस्वी होऊन आलेले आहे. ती इकडे येण्यासाठी थोडा आता मला वाटतं दिवाळीनंतरच तिचा कार्यक्रम घ्यावा लागेल, कारण ती सध्या उपलब्ध होऊ शकत नाही. कारण पुढच्या स्पर्धेची डेट लागल्यामुळं ती सातत्यानं त्या प्रोसेसमध्ये आहे, त्यामुळे ती या ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नाही. तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांनी क्रीडा विभागासाठी जिमखाना फी जी भरलेली आहे त्याचा आपण उपभोग घ्यावा. आपलं क्रीडांगण कसं आहे, जिमखाना कसा आहे, आपली यापूर्वीचे विद्यार्थी काय खेळलेले आहेत, त्यांनी कशामध्ये
यश प्राप्त केलेलं आहे, त्यांची कशामध्ये नियुक्ती झालेली आहे, या सर्वांची माहिती तुम्हाला व्हावी. खेळाडू असतील यापूर्वी हायस्कूलमध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये खेळत असाल, पण सिनियर कॉलेजमध्ये आल्यानंतर थोडंसं तुम्हाला इकडं लक्ष न देता तुम्ही इकडं मेरिटमध्ये येण्यासाठी क्रीडांगणाचा पार्ट वगळता, तर असं करून चालणार नाही. सातत्यानं अभ्यास आपला होत नाही. तुम्ही बौद्धिकही व्हायला पाहिजे आणि शारीरिकही या ठिकाणी तंदुरुस्त व्हायला पाहिजे. आणि जसं M.A. पाटील सरांनी सांगितलं की सर्वांगीण विकास होण्यासाठी तुम्हाला या सगळ्या ज्या बाबी आहेत, जसं सांगितलं NSS, कल्चरल आहे, स्पोर्ट्स आहे, या तुमच्याकडे जे असणाऱ्या बाबी आहेत ॲडिशनल, त्या बाबी देखील तुम्ही या ठिकाणी त्याची संधी तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देतोय. तुम्ही आमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला घडवण्याचं काम आमचं आहे, तुम्हाला यशाप्रत नेण्याचं काम आमचं आहे. आपल्याकडे अनेक विद्यापीठ पातळीवरच्या राज्य लेवलच्या स्पर्धा आपण आयोजित करतोय. या स्पर्धा चालू असताना देखील मुलांच्याही आणि मुलींच्याही स्पर्धा आपण आयोजित करतोय विद्यापीठ लेवलच्या. त्या स्पर्धा खेळण्यासाठी सातारा, सांगली आणि कोल्हापूर या विभागातून मुली येत असतात. त्या मुली किंवा मुलं कशा पद्धतीने खेळ करतात, त्यांच्यामध्ये स्पोर्ट्सचं कल्चर कसं आहे हे आजमावण्यासाठी तुम्ही आपल्या स्पर्धेच्या काळामध्ये तुमचा लेक्चर ऑफ असताना देखील तिकडे आला तर तुम्हाला त्याचा अनुभव घेता येईल. त्याचबरोबर तुमचं ज्यावेळी ऑफ लेक्चर असेल तर तुम्ही जिमखाना विभागाला, क्रीडांगणाला भेट द्यायला पाहिजे. तुम्ही भरलेल्या फीचा पुरेपूर फायदा करून घेण्यासाठी क्रीडा विभागामधून तुमच्यासाठी बुद्धिबळ आहे, कॅरम आहे, म्हणजे जे इतर गेम मधले खेळाडू नाहीत किंवा ज्यांना ग्राउंडवरती खेळायचे आहे त्या खेळाशी अनुसरून तुम्हाला त्या ठिकाणी क्रीडा साहित्य दिलं जाईल तुमच्या नावावर. आणि तुमचं खेळून झाल्यानंतर ते क्रीडा साहित्य तुम्ही जमा करायचं. तर क्रीडा क्षेत्र आपलं किंवा क्रीडा विभाग आपला कसा आहे हे त्या ठिकाणी तुम्ही आल्याशिवाय, आणि खास करून BA फर्स्ट, BSc फर्स्ट आणि B.Com फर्स्ट इयरच्या सगळ्या वर्गांच्यासाठी आपला सक्तीचा शारीरिक शिक्षण विषय आहे. त्या निमित्ताने मी तुमच्या वर्गामध्ये अधूनमधून येत जाईल. तसं बघायला गेलं तर आठवड्याला 1 तास तुमच्या प्रत्येक तुकडीला आहे, परंतु इतर लेक्चर तुमचे मिस होऊ नयेत. आपली 10 मार्कची परीक्षा आहे. 2-3 लेक्चर घेतल्यानंतर तुम्हाला ते पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. आणि 1-2-3 वेळा डेमो दिला की त्याचा सराव तुम्ही घरी करू शकता. त्यामुळे तुमचं इतर बौद्धिक नुकसान होऊ नये हा दृष्टिकोन ठेवून आपण काय करतोय, 3-4 वेळाच फक्त तुमचा सराव घेतोय. आणि ती परीक्षा देण्यासाठी तुम्ही सामोरे जाताना पैकीच्या पैकी हजर असणाऱ्या बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची फिजिकल फिट आहेत, त्यांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. पण जसं SYला इन्व्हायरमेंटचे अशा ज्या आता आपल्याला सिनियरला आल्यानंतर ज्या ॲडिशनल एक्झाम आहेत त्या देणं बंधनकारक असतं. त्याचा भविष्यामध्ये तुम्हाला फायदा होतो. समजा एका ठिकाणी गेला तुम्हाला काही युनिटमधले शेअरे असतात किंवा काही युनिटमधले गुण असतात. ते गुण एखाद्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या पॉईंटमध्ये कमी मार्क्स पडत असतील, तिथला तुमचा चान्स होत असेल तर ह्या मार्क्सचा विचार केला जातो आणि तिथं संधी मिळू शकते. त्यामुळे कोणत्याही ॲडिशनल एक्झाम तुम्ही चुकवू नका. आणि ही परीक्षा देण्यासाठीचा जो सराव असतो त्याचा सराव याच्या पूर्वीच्या मुलींना त्याचा अनुभव आहे. आतापर्यंत कंपल्सरी फिजिकल एज्युकेशनची परीक्षा BSc विभागाने 100% दिलेली आहे. गेल्या वर्षीच आपला 1-2 वर्षापूर्वी म्हणजे 19-20ला या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये फक्त 4 मुलं BScची ऍब्सेंट आहेत टोटल वर्गातील. म्हणजे हजर संख्या BScची एक्झामसाठी 100% मुलं उपलब्ध असतात. तर अशा अनेक क्रीडा विभागामार्फत आपण राबवतो. त्या सर्व बाबींचं तुम्ही काळजीपूर्वक तुमच्या वर्गामध्ये येणारे नोटीस किंवा जोपर्यंत ऑफलाईन चालू होत नाही तोपर्यंत तुम्हाला ऑनलाईन दिलेली माहिती तुम्ही पूर्णपणे बघणं गरजेचं आहे. याच्यापूर्वी आपण ऑनलाईन आता टाइम टेबल आलेला आहे, तुम्हाला लिंक पाठवलेली आहे. त्या लिंकवरती देखील माझं लेक्चर होईल. त्यावेळी तुम्हाला जे असणारे युनिट आहे, इव्हेंट आहे कंपल्सरी फिजिकल एज्युकेशनसाठी त्याची माहिती देखील मी तुम्हाला देणार आहे. त्या लेक्चरला तुम्ही अटेंड व्हायला पाहिजे. आणि लेक्चर पूर्ण संपेपर्यंत त्यातून तुम्ही बाहेर पडता कामा नाही, कारण तुम्ही त्यातून लेफ्ट झालेलं आम्हाला लगेच कळत असतं. त्यामुळे प्रत्येक लेक्चर तुम्ही पूर्ण झाल्याशिवाय लेफ्ट होऊ नये. आणि क्रीडा विभागाकडचं जर काय काम असेल, त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयामध्ये डिसिप्लिन कमिटीचं चेअरमन म्हणून मी काम करतोय. डिसिप्लिनच्या बाबतीत सर्व ज्या बाबी आहेत, अँटी रॅगिंगच्या बाबतीतली जी कमिटी आहे ती त्याचा चेअरमन मी आहे. असे एखाद्या विद्यार्थ्यावरती, गरीब विद्यार्थ्यावरती एखाद्या विद्यार्थ्याकडून वारंवार सातत्यानं त्याला त्रास दिला जात असेल तर त्यानं देखील आम्हाला येऊन भेटलं पाहिजे. मी उपलब्ध नसेल, आमच्या कोणत्याही घटकाला तुम्ही भेटला तर या सर्व सोयी किंवा सुविधा किंवा तुमचा त्रास कमी करण्याचा किंवा ह्या सगळ्या बाबी तुम्हाला मिळू शकतात.
कारण अशा पद्धतीनं आम्ही या ठिकाणी महाविद्यालयामध्ये सर्व लोकांना यामधल्या सगळ्या कल्पना दिलेल्या आहेत. आता डिसिप्लिन मध्ये हे सगळं तुमच्यासाठी चाललेलं आहे. डिसिप्लिन आपण कशासाठी करतोय? विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये, आपला दुसऱ्याला त्रास होऊ नये, दुसऱ्याकडून आपल्याला त्रास होऊ नये, या सगळ्याची काळजी घेतली जाते. त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये असणाऱ्या प्रत्येक बाबी हे आपण काळजीपूर्वक हाताळल्या पाहिजे. झाडाखाली बसायला गेल्यानंतर झाडाची फांदी आपण तोडता कामा नाही. फुल आवडलं म्हणून ते ओरबडून घेणं हे शक्य नाही, उपयोगाचं नाही. फांदी मोडणं उपयोगाचं नाही. तर त्या प्रत्येक वस्तू आपण व्यवस्थितरित्या हाताळल्या पाहिजेत. त्या सर्वांचं भान तुम्हाला होण्यासाठी आणि बाहेरचा कोणताही घटक, महाविद्यालय कामकाजाशी निगडीत नसणारा कोणताही घटक आत येता कामा नये अशा दृष्टीने आमची कमिटी काम करत असते. तुमचे पालक देखील आमच्या पूर्व परवानगीशिवाय आणि तुमची परवानगी असल्याशिवाय आम्ही कोणालाही भेट देत नाही. काही कारण यापूर्वी असे काही किस्से घडलेले आहेत की त्यामध्ये चुलते किंवा मामे भाऊ, आत्ते भाऊ असे कोण तर भेटायला येतात, पण त्या विद्यार्थ्यांचा त्यांच्याशी काय देणं घेणं नसतं किंवा त्यांना भेटायचं नसतं. तुमचे काय अनेक जे असतात, अडचणी असतात किंवा घरचे काय प्रॉब्लेम असतात, तर त्या लोकांना आपण इथं या ठिकाणी प्रवेश देत नाही. तरी तुम्ही पण हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या महाविद्यालयातील तुमची मित्रमैत्रीण महाविद्यालयाशी निगडीत असणारेच आपल्यासोबत असावे. बाहेरचा महाविद्यालयातील किंवा बाहेरचा व्यक्ती आपल्यासोबत कॉलेजमध्ये येता कामा नये. तो आला आणि तो सापडला तर त्याच्यासोबत तुमच्यावरती देखील कारवाई होऊ शकते. त्यामुळं अशा बाबी शक्यतो टाळा. तुम्हाला कोणतंही काम असेल, तुमच्या काही अडचणी असतील, तुमचं पालकत्व हे सर्व आमच्या महाविद्यालयातील प्रत्येक स्टाफकडे आहे. त्यामुळे तुम्हाला इतर कोणाची गरज असावी असं मला वाटत नाही. त्यामुळे या सर्व बाबी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजेत. आजचा हा कार्यक्रम लांबत गेलेला आहे, तुम्ही कंटाळलेला आहे, तुमच्या चेहऱ्यावरून लक्षात येत आहे. त्यामुळं क्रीडा विभागाची माहिती या ठिकाणी सांगण्याची संधी मला संयोजन समितीने दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि हा क्रीडा विभागाचा या ठिकाणी कार्यक्रम सांगितला, तुम्ही ऐकून घेतला, त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या महाविद्यालयातील ग्रंथालयाची ओळख करून देण्यासाठी ग्रंथपाल नारायण चव्हाण सर यांना मी विनंती करतो. कार्यक्रम लाभल्यावर मला फक्त 2 मिनिटं बोलायची संधी सूचना केलेली आहे आणि मी जास्तीत जास्त 2 मिनिटात संपवायचा प्रयत्न करणार. पण त्यात मी सगळीच माहिती सांगणार. आपल्या महाविद्यालयाचे ग्रंथालय आहे आणि या ग्रंथालयामार्फत आपल्याला अनेकविध सेवा दिल्या जातात. तर ग्रंथालयात पहिल्यांदा येत असताना ग्रंथालयाच्या दरवाजामध्येच तुम्हाला एक वही ठेवलेली दिसते. त्या वहीमध्ये आपलं नाव आणि सही करून मग आपण ग्रंथालयात प्रवेश करायचा. आणि ग्रंथालयात प्रवेश केल्यानंतर आपल्याला विविध प्रकारच्या सेवा दिल्या जातात. त्यापैकी एक जी सेवा आहे ती तुम्ही ग्रंथालय सभासद व्हायचा आणि दुसरी जी सेवा महत्वाची आहे ती बुक बँकेची सेवा असते. जे सभासद होतात त्या सभासदांच्यासाठी आपल्याला संदर्भ पुस्तके मिळतात आणि बुक बँकेसाठी आपल्याला जे आपली क्रमिक पुस्तके आहेत ती मिळतात. आपल्या ग्रंथालयामध्ये साधारणपणे 22,000 पुस्तकं आहेत. त्यामध्ये 10,000 आपली क्रमिक पुस्तके आणि 12,000 संदर्भ पुस्तके आहेत. संदर्भ पुस्तकामध्ये आपण अभ्यासाव्यतिरिक्त इतर जे अवांतर वाचनासाठी पुस्तके जे आहेत ती तुम्ही घरी नेऊ शकता 7 दिवसासाठी. आणि बुक बँकेमधून जी पुस्तकं आहेत ती तुम्हाला सेमिस्टर संपेपर्यंत तुम्हाला वापरता येतात. आणि या संधीचा जो फायदा आहे तो फायदा म्हणजे आता झालेल्या कोविडमध्ये सगळं बंद असताना सुद्धा ग्रंथालयानं मागच्या वर्षी 960 विद्यार्थ्यांना ही सेवा दिलेली. ती जवळजवळ 3,500 पुस्तकं आम्ही दिलेली. तर याच्यामध्ये त्यांचा निकाल सुद्धा चांगला लागलेला आहे. या व्यतिरिक्त आपले घरातील जे ज्येष्ठ नागरिक वगैरे असतील त्यांच्या वाचण्यासाठी सुद्धा आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी ग्रंथालय सुविधा ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचं कार्ड वेगळं असतं आणि त्यांच्यासाठी तुम्ही त्यांचं अकाउंट काढून त्यांचा एक फोटो, आधार कार्ड वगैरे झेरॉक्स घेऊन
त्यांच्यासाठी तुम्ही घरातल्या व्यक्तींच्यासाठी सुद्धा हे पुस्तकं घेऊ शकता. अशाच पद्धतीचं महिलांच्यासाठी सुद्धा ग्रंथालय सेवा उपलब्ध आहे. म्हणजे शिकत नसलेले म्हणजे तुमच्यासाठी शिकत नसलेले म्हणजे विद्यार्थी जरी नसले तरी तुमच्या घरातल्यांना जर वाचायची आवड असेल तर त्यांच्यासाठी अवांतर वाचनासाठी सुद्धा आपल्याकडे जवळजवळ 7,000च्या आसपास पुस्तकं आहेत. ही पुस्तकं तुम्ही घरी येऊन वापरू शकता. आता माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्याला नेटवरती बरीच पुस्तकं हाताळता येतात, पण अशा नेटवरून घेतलेली पुस्तकं आपल्याला वाचता येतीलच किंवा प्रत्येक वेळेला आपल्याला नेट उपलब्ध असेलच असं नाही. त्यामुळे पुस्तकांचा जो सहवास आहे तो महत्वाचा आहे. पण हे करत असताना आपल्याला नवीन तंत्रज्ञानामध्ये दुर्लक्ष करून चालणार नाही. याकरता आपल्या ग्रंथालयामार्फत जी आपल्या कॉलेजची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आपल्या ग्रंथालयाचं एक टॅब आहे. त्या टॅबवरती गेला की तुम्हाला संपूर्ण ग्रंथालयाची माहिती तिथं मिळते. त्याच्यावरती ओपॅक सिस्टीम म्हणून आहे. त्या ओपॅक वरती जर तुम्ही क्लिक केला तर ओपॅक म्हणजे ऑनलाईन पब्लिक ऍक्सेसिंग कॅटलॉग. तुम्ही कुठेही जाऊन ती क्लिक केला आणि तिथं एक जी विंडो ओपन होते त्या विंडोमध्ये तुम्हाला एक आम्ही आयडी पासवर्ड देतो. ते जर तुम्ही टाकला तर आपल्या ग्रंथालयात काय पुस्तक आहे, तुम्हाला आवश्यक असणारं पुस्तक त्याच्यामध्ये मिळेल का, किंवा ते पुस्तक कुणी नेलंय, किती दिवसांना परत येणार आहे वगैरे अशा पद्धतीची माहिती तुम्हाला घरी बसल्या मिळू शकते. आणि तिथून तुम्ही तुमची ऑर्डर सुद्धा त्याच्यावरती टाकू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे मोबाईलवरती सुद्धा सेवा उपलब्ध आहे. मोबाईल ऍप तयार केलेला आहे. ग्रंथालयाचं वेगळं असं फेसबुक अकाउंट आहे, पुन्हा व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे. अशा पद्धतीचे वेगवेगळे ग्रुप आहेत. तुम्हाला त्याच्यामध्ये लिंक करून घेतलं जाईल आणि त्यामध्ये तुम्ही प्रवेशित झाल्यानंतर तुम्हाला जे काही आवश्यक आहे ग्रंथालयाच्या बाबतीत तर तुम्हाला त्याची तिथं त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. हे नव्हे तर जे विद्यार्थी आपल्या इथून BSc होऊन बाहेर पडतात, BSc, BA, BCom जे काय असेल ते, आणि त्यांना इतर करिअर करण्याच्या ज्या संधी असतात त्या करिअरमध्ये त्यांनी जर करिअर करत असतील तर NPSC, UPSC साठी अभ्यास करत असताना काही संदर्भ पुस्तकांची त्यांना आवश्यकता असते. ती पुस्तकं सुद्धा आम्ही माझी विद्यार्थी या नावाखाली आम्ही इथून देतो. अशा पद्धतीनं तुम्हाला इतर एंट्रन्स एक्झाम MSCच्या एंट्रन्स एक्झामसाठी सुद्धा तुम्हाला वेगवेगळी पुस्तकं पुरवली जातात. तर ही जी काय पुस्तकं आणि ही जी सेवा आहे आपल्याला ग्रंथालयामार्फत पुरवली जाईल. वेळेचा अभाव लक्षात घेऊन मी थोडक्यात तुम्हाला माहिती दिलेली आहे. आणि जर जास्त माहिती असेल तर माहिती पाहिजे असेल तर आम्ही तिथं आहोतच. तुम्ही कधी या, आमचा मोबाईल नंबर आहे. बाकी तुम्हाला जी काही माहिती तुम्हाला मोबाईलवरती म्हणजे घरी बसून जरी विचारलात तरी तुम्हाला माहिती मिळू शकेल. जे विद्यार्थी गेले म्हणजे इथून पासआउट होऊन गेलेले आहेत त्यांच्याशी संपर्क साधून जरा तुम्ही याची माहिती घेतली तरी तुम्हाला अनेक प्रकारच्या माहिती मिळू शकतात. तर ही जी माहिती आहे ही टोटल स्वरूपात तुम्हाला दिलेली आहे. ज्यादाची माहिती, ज्यादाच्या ज्या सेवा आहेत तुम्हाला ते ग्रंथालयात आल्यानंतर मिळेल. त्याचप्रमाणे आपल्या ग्रंथालयामार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्याच्यामध्ये ग्रंथदिंडीचा कार्यक्रम असतो, पुन्हा वाचन कट्टा असतो. ग्रंथालयामार्फत प्रत्येक वर्षी एक वर्कशॉप आणि एक वेबिनार किंवा सेमिनार घेतला जातो. त्याच्यामध्ये तुम्हाला सहभाग घ्यायचा असतो. असे जे ग्रंथालयामार्फत वर्षभरात जे काही विद्यार्थी सहभागी होतात त्यांना वर्षाच्या शेवटी म्हणजे बेस्ट विद्यार्थी ज्या वेळेला तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे असतं त्यावेळेला ग्रंथालयाच्या पत्र म्हणजे तुम्ही जे सर्टिफिकेट देणार त्याला 10 गुण असतात. म्हणजे ती ज्या वेळेला ती कमिटी ठरवेल त्यावेळेला ते असतं. पण तुम्ही ग्रंथालयात किती प्रमाणात कुठल्या कुठल्या योजनांमध्ये सहभाग झालेला आहात याच्यावरून तुम्हाला ते सर्टिफिकेट दिलं जातं. अशा पद्धतीनं तुम्ही ग्रंथालयाशी सतत म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये राहिलं पाहिजे. एखादं लेक्चर ऑफ आहे, तुमचं लेक्चर किंवा सकाळी गाडी लवकर येते त्यामुळे तुम्हाला जाता येत नाही किंवा संध्याकाळी गाडी उशिरा असते. आता उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर गोवाच्या वटात वगैरे ह्या भागातले जे विद्यार्थी असतात त्यांना 5:30 शिवाय गाडी नसते. मग ते आपल्या ग्रंथालयाचा वापर करत असलेला असतो.
मग अशा पद्धतीनं ते विद्यार्थी पर्याय नाही म्हणून ग्रंथालयाचा वापर करत असतात आणि ते टॉपमध्ये येतात असेही दिसून आलेले आहे. मग तुम्ही इथून न जाता तुम्ही सुद्धा ग्रंथालयाचा योग्य वापर करायचा, कारण ग्रंथांना जे वापर केलेले आहेत ते जीवनात यशस्वी झालेले आहेत. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझ्याकडे जर 2 रुपये असतील तर मी 1 रुपये. BSc भाग 1च्या विद्यार्थ्यांसाठी आपण इंडक्शन अर्थात स्वागतपर कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाचे संयोजक आणि माझे सहकारी डॉक्टर एम ए पाटील, BSc भाग 1च्या प्रवेश समितीचे चेअरमन डॉक्टर सूर्यकांत हस्ते, IQACचे समन्वयक डॉक्टर CG माने आणि माझ्या विज्ञान विभागातील सर्व सहकारी आणि आपण सर्व विद्यार्थी मित्र आहोत. जवळजवळ तासभरापेक्षाही अधिक काळ आपण या खुर्चीमध्ये बसून शांतपणे या संपूर्ण कार्यक्रम ऐकला आहात आणि त्यापूर्वी देखील तुम्हाला कंपनी सेक्रेटरीच्या कोर्सविषयी माहिती देण्यासाठी काही महिला आल्या होत्या कोल्हापूरहून. त्यांचंही म्हणणं आपण शांतपणे ऐकून घेतलं आहे. तुम्हाला मी सर्वप्रथम धन्यवाद देते की तुम्ही या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालात आणि अतिशय उत्स्फूर्तपणे तुम्ही हा कार्यक्रम नीटपणे ऐकलात, अनुभवलात. आणि तुमचं सर्वांचं मी अभिनंदनही करते की तुम्ही इतरत्र सर्व महाविद्यालये उपलब्ध असताना देखील आमच्या महाविद्यालयाला पसंती दिली आणि तुम्ही BSc भाग 1मध्ये आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. प्रवेश घेतल्यानंतर नेमकं काय करायचं आहे, कोणत्या कोणत्या समित्या महाविद्यालयामध्ये कार्यरत आहेत, कोणकोणत्या विषयाला कोणकोणते प्राध्यापक आहेत किंवा महाविद्यालयाचं कामकाज नेमकं कसं चालतं, परीक्षा विभागामध्ये फॉर्म कसा भरायचा वगैरे वगैरे. देअर आर एन नंबर ऑफ थिंग्स. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी असतात महाविद्यालयामध्ये ज्या की एका नटशेलमध्ये तुम्हाला देता येणार नाही किंवा या भाषणामध्ये सगळ्यांच्या भाषणामधून देखील काढल्या तरी त्या एकत्रित पूर्ण होणार नाही. हे तुम्हाला आम्हा सर्वांनाच माहिती आहे. महाविद्यालय हे फक्त बघण्याची चीज नाही, ती अनुभवण्याची चीज आहे आणि म्हणूनच महाविद्यालयाच्या दिवसांना फुलपंखी दिवस असं म्हणतात. तुम्ही कुठल्याही विचारवंताला विचारा, लेखकाला विचारा, कलाकाराला विचारा किंवा आणखी कुणालाही विचारा की तुमच्या जीवनातली सर्वोत्तम कालावधी कुठला किंवा तुमच्या जीवनातली आठवणीत राहणारी अशी कोणते दिवस आहे किंवा असा कोणता कालावधी आहे, तर त्याचं उत्तर एकच मिळेल की माझा महाविद्यालयीन जीवनातला कालावधी हा खूप मनमोहक होता, खूप रम्य होता आणि मला तो पुन्हा पुन्हा आठवतो आणि त्या दिवसांची आठवण येऊनही मी खुश होतो. आणि त्यामुळं महाविद्यालयीन जीवन हे इतकं रम्य असतं आणि इतकं छान असतं, पण ते आपण छान करून घ्यायला हवं आणि त्यासाठीच महाविद्यालयांना, संस्थेनं अशा अनेक प्रकारच्या सुविधा महाविद्यालयामध्ये निर्माण केल्या आहेत. कल्चरलमध्ये तुम्ही जर सेंट्रलला गेला असाल, मध्यवर्ती युवा महोत्सवामध्ये समजा मी भरतनाट्यममध्ये पहिली आली असेल आणि त्याच वेळी जर इथं माझी परीक्षा चालू असेल तर ती परीक्षा विद्यापीठ तुमची नंतर घेतं, इतकी सुविधा विद्यापीठाने केलेली आहे. किंवा समजा मी जुडो कराटेमध्ये पहिली आली आणि मी अखिल भारतीय स्तरावरती खेळायला गेली आहे किंवा मी कुस्तीमध्ये गेलेली आहे खेळायला कुठल्या तरी दुसऱ्या स्टेटमध्ये, म्हणजे मध्यवर्तीसाठी किंवा आंतरविभागीय आंतरविद्यापीठीय स्पर्धा वगैरे, त्यावेळेला जर माझी परीक्षा इथं चाललेली असेल, अंतर्गत नव्हे विद्यापीठाची परीक्षा इथं चालू असेल आणि तेव्हाच माझ्या स्पर्धेचा कालावधी येत असेल तर अशा विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाते असा विद्यापीठाने नियमही केलेला आहे आणि विद्यापीठ आपल्या स्तरावरती या सर्व परीक्षांचं नियोजन करतं. म्हणजे तुम्हाला किती सुविधा दिली आहे पहा. शिवाय त्याचे तुम्हाला 10-20 जे काही गुणांकन मिळणार आहे ते मिळणार आहे. शारीरिक शिक्षण परीक्षेचे 10 मार्क मिळणार आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये तुम्ही पुढे गेला असाल तर त्याचे 10 मार्क आहेत वगैरे वगैरे. आणि हे मार्क आपल्याला कधी उपयोगी पडतात लक्षात येईल तुमच्या की TYBSCला समजा तुम्हाला फर्स्ट क्लास ॲग्रिगेट मिळालेला आहे, परंतु ते फर्स्ट क्लासने 2-4 मार्क कमी पडतात. थर्ड इयरला तुम्हाला डिस्टिंक्शन मिळालंय, सेकंड इयरला पण चांगले मार्क आहेत, पण फर्स्ट इयरला काही फारसे बरे नव्हते. फर्स्ट इयरला शक्यतो आपल्याला कमीच मार्क मिळतात कारण विषय अनेक असतात, वातावरण नवीन असतं, परीक्षांची पद्धती वेगळी असते. मग अशा वेळेला 3च मार्क मला फर्स्ट क्लासला कमी पडत आहेत तर हे 3 मार्क शारीरिक शिक्षण परीक्षेचे आपले ॲड होतात किंवा तुम्ही NSSला गेला होतात किंवा आणखी कुठल्या अमांतर परीक्षेमध्ये तुम्हाला गुण मिळाले असतील तर ते
त्यामध्ये ॲड होऊन तुम्हाला फर्स्ट क्लास हा कंट्रोल केला जातो आणि तुमच्या सर्टिफिकेटवरती BScच्या सर्टिफिकेटवरती फर्स्ट क्लास असं लिहिलं जातं. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण महाविद्यालयीन जीवनात करतो त्याचं महत्त्व आपल्याला त्यावेळी कळत नसलं तरी या महाविद्यालयातून BSc होऊन बाहेर पडताना किंवा पडल्यानंतर मुलाखतीला गेल्यानंतर सुद्धा आजकाल विचारलं जातं. अगदी साधी शिपायाची मुलाखत जरी असेल तरी तिथं विचारलं जाते की तुमच्याकडे कोणतं कौशल्य आहे. म्हणजे आमच्या महाविद्यालयामध्ये शिपाई घ्यायचं आहे समजा, तर त्यालाही आम्ही विचारतो की तुला ऑफिसचं काम सोडून आणखी काय येतं. तुला टायपिंग येतं का, तुला बागकाम येतं का, तुला ड्रायव्हिंग येतं का, तुला सुतारकाम येतं का, तुला काय येतं आणखी. अवांतर काही येत असेल तरच आज तुमचा टिकाव मुलाखतीमध्ये लागू शकतो. कोणत्याही प्रकारची मुलाखतीला तुम्ही गेलात तरी देखील तुमची ही सॉफ्ट स्किल्स आणि हार्ड स्किल्स लक्षात घेतली जातात आणि त्यानुसारच तुम्हाला मुलाखतीमध्ये सिलेक्ट केलं जातं. तर इतकं सगळं या महाविद्यालयामध्ये खूप काही असतं. फक्त ते पाहणं, अनुभवणं, आत्मसात करणं आणि ते आत्मसात करून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करून घेणं यासाठीच महाविद्यालय आहेत मित्रांनो. आणि आम्ही तुमचे मित्र आहोत. वर्गामध्ये असताना आम्ही तुमचे शिक्षक आहोत किंवा बाहेर आणखी तुम्हाला सल्ला द्यायचा असेल तर आम्ही तुमचे समुपदेशक आहोत. परंतु पहिल्यांदा आम्ही तुमचे मित्र आहोत हे तुम्ही ध्यानीमनी बाळगा आणि आपल्या प्राध्यापकांशी, प्रशासकीय सेवकांशी आपल्या अडचणी बोलत चला. तुमच्या अडचणी बोलल्याशिवाय आम्हाला कळणार नाही. कुणाची परिस्थिती गरीब आहे, कोणाला आई वडील नाही, कोणाला शिष्यवृत्ती फॉर्म भरता येत नाही, कुणाच्या घरची परिस्थिती कशी आहे हे आम्हाला इथं बसून कळत नाही. तुम्ही सांगितल्याशिवाय आम्हाला तुमचे प्रश्न कळणार नाही आणि तुमचे प्रश्न पुढे आल्याखेरीज आम्हाला त्याचं निराकरणही करता येणार नाही. त्यामुळं तुम्ही आम्हाला तुमचे मित्र समजा आणि त्यानुसार तुमच्या प्राध्यापकांशी आणखी सर्व सेवकांशी तुमच्या काही अडचणी असतील तर बोला. त्याचं आपण निराकरण करू आणि महाविद्यालयातला हा 3 वर्षाचा कार्यकाल अतिशय आनंदाने तुमचा व्यतीत होईल याकडे आम्ही पूर्ण क्षमतेने लक्ष देऊ. तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या दिवाळ सणासाठी सुद्धा तुम्हाला खूप शुभेच्छा. 8 तारखेला आपलं महाविद्यालय पुन्हा उघडतंय. 1 तारखेपासून 7 तारखेपर्यंत महाविद्यालयाचं कामकाज बंद राहील. सुट्टीचा कालावधी आहे दिवाळीचा आणि 8 तारखेपासून शिवाजी विद्यापीठाचे आदेश जसे येतील त्याप्रमाणे आपलं महाविद्यालय सुरू होईल आणि असे म्हणजे ऑफलाईन वर्ग भरतील अशी आशा आम्हालाही आहे आणि त्या सर्वांसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी IPSC समन्वयक डॉक्टर श्री मनीष सरांना विनंती करतो. वेळेचं भान ठेवून फक्त 1 मिनिटामध्ये आभार मानण्याचा प्रयत्न करतोय. आज विद्यार्थी पालक शिक्षक समिती व IPSCच्या संयुक्त विद्यमाने इंडक्शन प्रोग्राम फॉर BSc फर्स्ट हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करणारे आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर विजया चव्हाण मॅडम, त्याचबरोबर सर्व प्रमुख मार्गदर्शक, मी प्रत्येकाचं नाव घेत नाही आता, सर्व प्रमुख मार्गदर्शक, त्याचबरोबर महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, कर्मचारी या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमासाठी टेक्निकल सहाय्यक श्रीनिवास रोमटे, सूत्रसंचालन करणारे दिनेश भंडारे सर, त्याचबरोबर तुम्ही सर्व विद्यार्थी ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकला या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि चॉकलेट तुम्हाला दिलेले फुल ना फुलाची पाकळी म्हणून ते आपण खाऊन त्याचे रॅपर्स बाहेर डस्टबिनमध्ये टाकावेत आणि मान्य प्राचार्यांच्या परवानगीनं आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.